नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीतज्ञ पंकज घेटे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी पंकज घेटे स्वागत करतो। आज एका विषयावरती आपण लाईव्ह करण्यामागचा जो व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे तो म्हणजे माती परीक्षण। आपण माती परीक्षण का केलं पाहिजे? आता सर्वत्र बघतोय का खरीप पिकांच्या लागवडीला सुरुवात झालेली आहे किंवा कुठे कुठे होत आहेत। तर अशा पद्धतीने जमिनी काही आपण तयार करून ठेवल्या किंवा तयार करत आहोत, परंतु माती परीक्षण हा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे। कारण माती परीक्षण का केलं पाहिजे? आपण बघतो का आपण आपल्या जमिनीमध्ये जी काही वनस्पतीच्या वाढीसाठी 16 अन्नद्रव्यांची गरज आहे, ती 16 अन्नद्रव्य, परंतु NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन अशी ही जी उर्वरित अन्नद्रव्य आहे, ती उर्वरित अन्नद्रव्य आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये शेतीच्या पोतानुसार आपल्याला आपल्या जमिनीमध्ये टाकावी लागतात, त्या पिकाला द्यावी लागतात। परंतु ही अन्नद्रव्ये आपल्या पिकाला दिल्याच्या नंतर लागू पडतात का, हे बघणं गरजेचं आहे। एक उदाहरण सांगतो का, एखाद्या पेशंटला जर का सतत 3-4 दिवसापासून जर सतत ताप येत असेल, थंडी वाजत असेल किंवा त्याला अजून सिम्पटम जर जास्तीचे दिसत असतील, लक्षणं जास्त दिसत असतील, तर एखाद्या MD डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर MD डॉक्टर त्याला त्या पेशंटला सांगतात की तुम्ही ब्लड चेक केलं पाहिजे, जेणेकरून ब्लड चेक केल्याच्या नंतर तुमच्या शरीरामध्ये जे काही बदल आहेत किंवा तुमच्या शरीरामध्ये ज्या रोगाची लागण झालेली असेल किंवा ज्या आजाराची लागण झालेली असेल, तर त्याच्यावरती त्यांना काम करता येतं, म्हणजे त्यांना ट्रीटमेंट देता येते, जेणेकरून ऍडमिट होऊन पेशंट हा बरा होऊ शकतो आणि त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला आराम मिळू शकतो। अगदी त्याच पद्धतीने जसं आपण मानवी बॉडीचं ब्लड चेक करतो, तसं त्याच पद्धतीने आपण आपल्या जमिनीचं माती परीक्षण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्या जमिनीमध्ये ज्या काही बदल आहेत किंवा आपल्या जमिनीमध्ये आपल्या जमिनीचा पीएच कुठला आहे, आपला जमिनीचा पीएच किती आहे, आपल्या जमिनीचा EC किती आहे, ज्याला आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतो, आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, आपल्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण किती आहे, स्फुरद किती आहे, पोटॅश किती आहे, बरोबर, त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये किती आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्या जमिनीची पोथही कळते। तर शेतकरी बंधूंनो, कदाचित माझा व्हिडिओ हा खूप मोठा होईल, परंतु विषय अतिशय महत्त्वाचा आहे का, बरेच शेतकरी बांधवांना असं वाटतं का माती परीक्षण करताना नेमकं कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे? तर मला सांगा, एखाद्या डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर पूर्ण चिठ्ठी भरून डॉक्टर आपल्याला टेस्ट करण्यासाठी देत नाही, कारण त्यांना माहिती आहे का एखाद्या पेशंटला बघितल्यानंतर ते बघतात का याला याचे सिम्पटम्स काय आहेत किंवा नेमकं याला कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे। तर आपण त्याच पद्धतीने माती परीक्षण करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीएच आहे। जमिनीचा पीएच म्हणजे सामू, ज्याला आम्ल विम्ल निर्देशांक असं म्हटलं जातं। जमिनीचा पीएच शेतकरी बंधूंनो हा 6.5 ते 7.5 ह्या रेंजमध्ये जर तुमचा जमिनीचा पीएच असला, तर तुम्हाला सर्व जी अन्नद्रव्ये आपण जमिनीमध्ये घालतो ही सर्व बरीच अशी अन्नद्रव्ये आपल्याला उपलब्ध होतात। परंतु जर का तुमचा पीएच तिथे कमी असेल किंवा पीएच जर 7.5 किंवा 8.5च्या वरती असेल, तर बरीच अन्नद्रव्ये आपल्याला तिथे उपलब्ध होत नाही। मग त्या ठिकाणी आपला अन्नद्रव्यांचा जो काही खर्च आहे, अनाठाही जो खर्च आहे, हा सर्व खर्च आपला वेस्टेज जातो आणि आपल्याला जो काही रिझल्ट मिळाला पाहिजे किंवा जो काही उत्पन्नाचा सोर्स किंवा उत्पन्न आपल्याला मिळाला पाहिजे, खर्च जास्त होत आहे आणि आपल्याला उत्पन्न कमी होत आहे। तर अशासाठी मी आवर्जून सांगेल का माती परीक्षण वर्षातनं एकदा तरी आपण माती परीक्षण कसं करणं हे गरजेचं आहे। त्यासाठी व्हिडिओ ह्या लॉंगही होणार आहे, व्हिडिओ थोडासा लांब होईल, परंतु आवर्जून आपण बघायचं। माझ्या ह्या व्हिडिओला जर का कोणी फार्मर नवीन असतील, शेतकरी बंधूंनो नवीन असतील, तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि अजून आपले काही प्रश्न असतील आपण ते पण विचारू शकतात कमेंटच्या माध्यमातून, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल। इथे एवढंच बोलून मी थांबतो। जय जवान जय किसान, धन्यवाद।